नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता मकर संक्रांत आहे. जानेवारी 2025 म्हणजेच की 14 जानेवारीला आहे. तर मग मकर संक्रांत असल्यानिमित्ताने मग आपण काय करतो म्हणजेच की बऱ्याच महिलांना माहिती नसतात की कोणत्या रंगाची साडी घालायची आहे किंवा कोणत्या रंगाची साडी घालू नये किंवा त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर म्हणजेच की मकर संक्रांत ज्याप्रमाणे आपण चालू होती त्या मकर संक्रांतीला सूर्याचे उत्तरायण सुरू होत असते आणि मग हा जो उत्तरायणाचा काळ आहे तो अधिक शुभ मानला जातो. त्यामुळे काय होतं की मकर संक्रांत म्हणजेच की अगदी आपण सगळ्या सणांपेक्षा विशेष मानतो. म्हणजेच की इंग्रजी नववर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजेच की मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आपण मानतो. तर मराठी महिन्यांप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी 10व्या महिन्यात म्हणजेच की पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच असते. आणि मग या सणांचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो 14 किंवा 15 जानेवारीलाच असतो. म्हणजेच की मकर संक्रांती ह्या 2 तारखेलाच येते. जरी हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो म्हणजेच की यावर्षी मंगळवार आहे आणि दिनांक 14 जानेवारी 2025 या दिवशी मग मकर संक्रांत आपण साजरी करणार आहोत. तर मग आजच्या दिवशी काय करायचं आहे, आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि मग सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो आणि मग संक्रांतीचा पुण्यकाल हा 14 जानेवारीला सकाळी 8:54 ते संध्याकाळी 4:54 असणार आहे. आता संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचंच रूप आहे आणि मग संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात मग त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात. म्हणजेच की आता देवीने ज्या वस्तू घातल्या आहेत त्या मग आजच्या दिवशी आपण घालायच्या नाहीत. म्हणजेच की सूर्याचे मकर संक्रमण झाल्यानंतर बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. मग संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे आणि केशराचा टिळा लावलेला आहे. मग वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. आपण मग भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पूजतो तर जी आपण सुगड पूजा करतो तर ते सुद्धा एक प्रकारचे दानच आहे. त्यामुळे मग तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान वगैरे करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे, आपल्याला जर शक्य होत असेल तर मग तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि मग शक्य असेल तर त्यामध्ये थोडंसं कुंकू आणि पांढरे तीळ आणि आपल्याला लाल फूल टाकायचं आहे आणि हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे. हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्य नमः असा आपण मंत्र म्हणू शकतो. म्हणजेच काय होतं की सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे. त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते आणि उत्तम तेजाची प्राप्ती होते आणि आपले आरोग्य नेहमी चांगले आणि निरोगी राहते. यामुळे मग तुम्ही शक्य असेल तर दररोज पण सूर्यदेवाला नमस्कार करा आणि सूर्याचा मंत्र म्हणा. त्यामुळे काय होते की मग आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती ही नेहमी चांगली आणि मग निरोगी वगैरे राहू शकते. तर मग अशा आजच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. आता आपल्याला तरी पवित्र ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही किंवा देवदर्शनासाठी जाणं शक्य होत नसेल तर काय करायचं आहे, पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि थोडंसं गंगाजल मिसळून मग स्नान करायचे आहे. आणि मग आजच्या दिवशी काय करायचं आहे, विशेष महत्त्व असते म्हणून मग नाही शक्य झालं तरी मग ह्या गोष्टी आपल्याला पाण्यामध्ये टाकून मग स्नान करायचे आहे. आता प्रत्येकाला शक्य होत नसेल तर मग महिलांनी तरी आजच्या दिवशी आवर्जून ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर मग काय करायचं आहे, आता संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला सुगड पूजन या संक्रांतीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर मग ज्याला काही जण सुगड म्हणतात किंवा काही ठिकाणी बोडके म्हणतात तर खणसुद्धा म्हणतात. तर घरातील प्रत्येक सुवासिनींच्या 5 सुगड म्हणजेच की एक खण असा पूजायचं असतं. म्हणजेच की घरातल्या एका सुवासिनींनी
स्त्रीसाठी 5 सुगड असतात. आता तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकी 5-5 सुगड मग पूजायचे आहेत. ज्या सुगडामध्ये वौसा भरून त्याची पूजा केली जाते. आता मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेती संबंधित सण आहे. त्यामुळेच या दिवसामध्ये शेतामध्ये जी पीक आलेली असतात ती आपल्याला या सुगडमध्ये भरायची असतात. मग त्यामध्ये गव्हाच्या ओंब्या किंवा मग ज्वारीचे कणीस किंवा हरभऱ्याचे घाटे, घेवडा, वाटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, ऊसाचे तुकडे, गाजराचे तुकडं, बोरं, पेरू, पांढरे तीळ, गूळ हे जे सगळे पदार्थ आहेत तर हे सगळे मग त्यामध्ये भरून मग पूजा करायची असते. ह्या सगळे साहित्य एकत्र करून आणि त्याचप्रमाणे मग वौसायचं पण असतं आणि मग वाण म्हणून त्याचा समावेश केला जातो आणि मग वौसा सुगडामध्ये भरून त्याची पूजा केल्यानंतर हा सगळा वौसा आपण एखाद्या नवीन कपड्याने झाकून ठेवला जातो. आणि मग आता जेव्हा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकवासाठी बोलवतात तर मग त्यांना एक सुगडवार म्हणून दिलं जातं. आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशी तुम्ही मग संक्रांत साजरी करू शकता. आता त्यांच्या ओटीमध्ये घातला जातो किंवा त्यालाच वाण म्हणून मग दिलं जातं किंवा काही महिलांची असं पद्धत आहे की घरी हळदी कुंकू करतात, एकमेकींना देतात किंवा मग एखाद्या मंदिरात जातात किंवा विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात म्हणा किंवा अजून कोणत्या मंदिरात जातात. आता ज्या ठिकाणी तुम्हाला जाणं शक्य होत असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मग आजचा हा मकर संक्रांतीचा दिवस साजरा करायचा आहे. आणि मग त्याचप्रमाणे हळदी कुंकवाचा कार्यक्रम करताना मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण साजरा करू शकतो. तर मग हा जो आहे तर मग आपल्याला सगळ्यात जास्त म्हणजे संक्रांतीच्या काळामध्ये काळा रंग घालणं खूपच शुभ मानलं जातं. फक्त लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक वर्षी संक्रांत देवी वेगवेगळ्या रंगावरती परिधान करत असते. मग ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने घातले आहे तो रंग आपण मग घालायचं नाही. तर यावर्षी मग पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे तर मग पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत किंवा देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी वगैरे किंवा ड्रेस वगैरे घालायचं नाही. तर मग डोक्यात पिवळ्या रंगाची फुलं वगैरे मग घालायची नाहीत. त्यावेळेस तुम्ही वेगळ्या कोणतेही घालू शकता. तर मग ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि मग हे जे रंग आहेत तर हे शुभ रंग आहेत जे की पिवळा रंग सोडून इतर तुम्ही कोणतेही घालू शकता. तर मग आजच्या व्हिडिओतून ही एवढीच माहिती सांगायची होती. आणि मग ज्यावेळेस तुम्ही संक्रांत साजरी करणार असाल त्या दिवशी मग ह्या रंगाची साडी चुकूनही घालू नका, म्हणजेच की पिवळ्या रंगाची साडी. तर मग कोणते रंग आहेत ते तुम्हाला समजलंच असेल. तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः हे लिहायला विसरू नका.